आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। धुळे शहरात आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप नागरिक व विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे। मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना देवपूर परिसरात शिवसेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक करून घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शहरभर खळबळ उडाली आहे। प्रशासनाला न जुमानता सत्ताधारी भाजपाशी संबंधित लोकांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांना धमकावले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी केला आहे। नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर पडू नये व मतदानापासून दूर राहावे असा दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले। निवडणुकीत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश देऊन तिकिटे वाटली गेल्यानेच शहरात दहशत निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला। लोकशाहीत मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून तो कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे बजावला गेला पाहिजे, असे आवाहन मनोज मोरे यांनी केले। भाजपाचा भ्रष्टाचार, दहशत व गुंडगिरी लक्षात ठेवून दिनांक जानेवारी 15 रोजी स्वच्छ, प्रामाणिक व जनसेवेची तळमळ असलेल्या उमेदवारांनाच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी धुळेकर नागरिकांना केले आहे। नागरिकांनी भीतीला बळी न पडता मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले। कार्यकर्ते निवडणुकीच्या कामानिमित्त कोणी बागामध्ये स्लिपा वाटते, कोणी काय करतंय, असं सगळं करत असताना आमच्या घरामध्ये आमचा उमेदवार म्हणजे माझं मोठ्या भावाचं घर, या इथला उमेदवार सनी उर्फ ऋषिकेश कैलास पाटील सनी मोरे हा उमेदवार आहे। हे त्याचं घर आहे। म्हणजे माझी आई इथे राहते, माझे 2 भाऊ इथे राहतात आणि या घरावर भाजपचे गुंड प्रवृत्तीचे उमेदवार, सर्वच गुंड दिलेले भाजपने, त्याच्यामुळे आता गुंड प्रवृत्तीचे त्यांना म्हणावं लागेल। गुंड प्रवृत्तीचे उमेदवार विलास शिंदे, ज्यांचा व्यवसाय तोड्या पाना करणं, GT बापूजी सारख्या श्रीमंत वसाहतीमधले घरं भाड्याने घेऊन कब्जा करणं, नवतेज बाजारमध्ये देखील त्यांनी प्रॉपर्टीवर कब्जा केलेला आहे। असा कब्जा करणं, तोड्या पाण्या करणं आणि लोकांना लुटणं आणि पत्रकारितेच्या नावाने लोकांना त्रास देणं हा धंदा असलेला विलास शिंदे हा काही भाजपच्या गुंडांना माझ्या घरावर चाल करून आला, त्यांना सोबत घेऊन आला, ही दगडफेक करून तोडफोड केली। तोडफोड करताना त्यांनी विचार देखील केला नाही की या घरामध्ये फक्त महिला आहेत, माझी अन्नाही बाहेर बसलेली होती, तरी त्याला कुठल्या प्रकारची त्याला अशी दयामाया आली नाही आणि या गुंडाने दगडफेक करून शिवीगाळ केली। आणि तुम्ही कशा प्रकारच्या निवडणुका लढतात आणि कसे उद्या प्रचाराला येतात तुम्हाला बघतोच। पोलीस प्रशासन आणि या सगळ्या गोष्टीला आम्ही पोलीस प्रशासनाला ही माहिती सांगितलेली आहे। पोलिसांच्या गाड्या देखील आमच्याकडे आलेल्या आहेत। उद्याच्या निवडणुकीमध्ये या लोकांना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतो आहे। वातावरण यांच्या विरोधात गेलेलं आहे, यांची सत्ता बसणार नाही आहे। अनेक आमिष देऊन यांनी लोकांना बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, लोकांना पैसे देऊन बसवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यामुळे या लोकांनी आता दहशतीचं आणि दडपशाहीचं प्रकार करण्याचा सुरू झालेला आहे आणि माझ्या घरापासूनही सुरुवात झालेली आहे। म्हणून मी धुळेकर मायबाप जनतेला विनंती करतो की आपण अनेक वर्ष हे धुळे शहर गुंडगिरीमुक्त, भयमुक्त आणि दहशतमुक्त झालं पाहिजे। याच्यासाठी आपण अनेक नारे ऐकत आलेलो आहेत आणि जर आता या धुळे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आली तर ही गुंडगिरी अजून जास्त प्रमाणात वाढणार आहे। कारण भाजपचं काम गुंड लोकांना उमेदवारी देऊन त्यांना नगरसेवक करायचं, त्यांच्या मागे पक्षाची ताकद, पक्षाचं बळ उभं करायचं, नगरसेवक पदाची ताकद या लोकांना द्यायची आणि सर्वसामान्य जनतेचं जीणं हराम करायचं। अशा प्रवृत्तीच्या लोकांना उद्या तुम्ही मतदानातून धडा शिकवा आणि या भाजपचे सगळे नगरसेवक हे पडले पाहिजेत। याच्यासाठी धुळेकर मायबाप जनतेने काम करावं अशी मी हात जोडून विनंती करतो। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।